नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. दत्तात्रय अंबादास माने देशमुख, राहणारा आंधळगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आपला परिचय मॅडम. शुभांगी दत्तात्रय माने देशमुख. बर. आता मी इथं बघितलं आल्यावर की बाबा मुक्त गोठा होता, अगदी प्रॉपर नियोजन करून तुम्ही केलेला आहे. तर तुम्ही या दुग्ध व्यवसाय कधीपासून सुरुवात केली? आम्ही ही दुग्ध व्यवसाय 2000 सालीपासून एक गाय घेऊन सुरुवात केली. बरं, आपलं लग्न कधी झालं? लग्न 2000 साली झाले. आता लग्न 2000 साली झाल्यानंतर तुम्ही लग्न झाल्यानंतर किती दिवसांनी सुरुवात केली या व्यवसायाला? त्या वेळेला आमच्याकडे काही नव्हतं. आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर होतो, कामाला जात होतो. कामाला जात असताना त्यात काय राहायला झाल्यावर एक 3000 ला गाय आणली. 3000 गायपासून सुरुवात करत 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 आतापर्यंत प्रवास करत. बरं, आपलं माहेर कुठलं? आंधळगाव. आहेच गाव. हा. बरं, आता तुमच्या माहेरी होते का गाई? नाही. बरं, आता माहेरी गाई नसताना तुम्हाला ही म्हणजे हित गाय सांभाळायची अशी आवड कशी काय निर्माण झाली? आवड म्हणजे आता माझ्या आत्याचाच मुलगा आहे हा. आणि वडिलांनी लग्न केलं. मग इथे शेती, यांच्याकडे शेती होती, शेती थोडीशीच होती. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की शेतीला पुरस काहीतरी व्यवसाय करायचा. बरोबर. मग आम्ही हा गायीचा व्यवसाय निवडला. मग आम्ही त्यावेळेस पैशाची अडचण, काय करणार, मग आम्ही अशी कालवाडसारखी गाय 3000 ला त्यावेळेस विकत आणली. आणि त्या पहिल्या गायीने आम्हाला 5 कालवडी दिली. पण त्या 5 कालवडी सुद्धा आम्ही सांभाळल्या आणि आणखी 2 गाय विकत आणल्या. असे 7 आमच्या 7 जास्त झाले तर आम्ही विकून टाकायचे, 7 पेक्षा जास्त नाही. मग आम्ही असं थोडं थोडं हळूहळू करत सुधारणा करत चालू केला व्यवसाय. त्यावेळेस शेण काढायला लागायचं, परत हाताने धारा, म्हणजे त्यावेळेस काय आमच्याकडे मशीन नव्हती, मुक्त गोटा पण नाही. मग त्यावेळेस पाऊस आला की आमचे लहान लहान छोटी बाळ असल्यामुळे भरपूर अडचणी यायच्या. मग आम्ही परत थोड्या नफ्यातनं शेडने पत्र्याचा शेड बांधला. नंतर तरी पण शेण काढायचा प्रॉब्लेम राहायचा. सकाळी मग दोघांची भांडणं शेण काढण्यासाठी. बरोबर. शेण काढायचं. मग त्यात आम्ही पुन्हा मुक्त गोट्याचं नियोजन करायचं असं ठरवलं. आम्ही एकदम स्वस्त मध्ये मुक्त गोटा करायचं ठरवलं आणि आम्ही केला मुक्त गोटा. त्याच्यामध्ये अशी 7-8-10 वर्ष निघून गेली मुक्त गोटा करेपर्यंत सुद्धा. मग आम्ही हळूहळू आम्हाला ह्यात व्यवसायात आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर आम्ही मग कालवाडीपासून गाय विकत, काय आम्ही जास्त 2 गायच्या वर, आम्ही ती पहिली 1 आणि नंतर 2. मग आम्ही कालवाडाच्या गाया, कालवाड झालं की गाईच करायची, अजिबात विकायचं नाही. मग आता आमच्याकडे 18 गायी आहेत, 10 कालवडी आहेत. मग आता तुम्ही वर्षाला साधारणपणे किती गाय विकता? आम्ही 3 ते 4 गायी विकतो. मग आता बरेच आता दुधाचा दर कमी झालेला आहे. दुधाचा दर कमी झाल्यामुळे तुम्हाला काय म्हणजे अशी अडचण वाटते का बाबा ह्या धंद्यात आता परवडत नाही, ही बंद करावं असं काय वाटतंय काय? दुधाचा दर कमी झाला पण आम्ही अजिबात बाहेरचं रोजगारी म्हणून लावत नाही. त्यामुळे आता रोजगारी लावला तर 500, गडी लावला तर 500 तर महिन्याचं 15,000 जातात. मग ते आमचं स्वतःच राहते ना. आम्ही दिवसातून म्हणजे आम्ही दोघंच, पूर्ण व्यवसाय आम्ही दोघंच. आता बऱ्याच लोकांना असं म्हणणं आहे की जर्शा गाय केल्यानंतर म्हणजे भरपूर कष्ट असते त्यांना, म्हणजे पाण्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, शेण काढणं, धारा काढणं, त्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टीकडे लक्ष ठेवणं, आजारपण, बऱ्याच गोष्टी आहेत की जास्त लक्ष द्यावं लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काय अडचण वाटते बाबा, म्हणजे असं काय काय वाटतं? अडचणी म्हणजे या दर्शेमध्ये आजारपणाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं दिवसभर कंटिन्यू प्रत्येक गाय कोणती खाल्ली नाही, कोणती आजारी पडले, याच्याकडे दिवसभर लक्ष द्यावंच लागते. लक्ष दिलं नाही म्हणजे मग आणि आम्ही असं शेड करतोय, असं गाय करतोय, असं आमच्या गोट्यामधून एक सुद्धा गाय दगावली नाही. म्हणजे जरी आजारी पडले तरी तुम्ही वेळेस त्याच्यावर उपचार करून उपचार करायची काय गरज नाही. नियोजन पद्धतीने जर केलं उपचार करायचे, डॉक्टर यायचं काय कारण, व्यवस्थितरित्या त्याला पाहा. आता हा मुक्त गोठा काय किती बाय किती आहे, काय साईज आहे? 40 बाय 40चं 2 मुक्त गोठा आहे. बरं, आता ही झालं तुमचं गोठ्याचा विषय झाला. तर यात तुमचा दिनक्रम कसा असतो दिवसभराचा? म्हणजे साधारणपणे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्या गायांसाठी तुम्ही काय काय करताय सांगा. आम्ही म्हणजे 5ला उठतो आम्ही. मग प्रथम सगळ्या घरांना चारा टाकतो. मग एक जण आतील पाण्याचं नियोजन करतो, एक जण बरडा मॅस काय असेल ते एक जणाकडे नियोजन असते, एक जणाकडे पाण्याचं नियोजन, एक जणाकडे वैरण टाकल्यानंतर मॅस टाकतो. नंतर मिशनी लावायच्या धारा तिथून, म्हणजे आम्हाला सगळं नियोजन होईपर्यंत 9 वाजते साधारणतः, 8:30 ते 9. सकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत पूर्ण काम
सगळं गाया दूध पाणी पिऊन सगळं ओके होतं. मग 9 वाजल्यापासून पुढचा काळ आहे ह्याचं नियोजन पुढं कसं असतं मग? पुढे मग 9 वाजल्यापासून मी घरात जाते स्वयंपाक वगैरे. मग यांनी बाहेरची वैरण घेतली तर हे आणायला जातात वैरण. मग आणले तर 10-11 वाजेपर्यंत वैरण घेऊन येते. मग 11 वाजता माझं होते. मग जेवण वगैरे करतो, 1 तासभर रेस्ट घेतोय. मग परत नंतर शेतीतली वैरण वगैरे शेतीतली काही कामं असली तर 12 ते 3 वाजेपर्यंत शेतीतली कामं करायची. 3 वाजल्यापासून कटर करणे, पुन्हा गायांना चारा, ते रोटेशन प्रमाणे चालू. संध्याकाळचं नियोजन तसंच same. सेम 3:30. बऱ्याच आता नवीन मुलींचं असं म्हणणं येते की शेतकरी नवरा नको आम्हाला आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सर्व्हिसदार पाहिजे. तर तुमचं म्हणणं अशा मुलींसाठी काय तुम्हाला वाटते बाबा, काय त्यांना सल्ला द्यावा वाटतं? म्हणजे आता नोकरी केली तरी कुणाच्या तर साहेबाच्या हाताखाली कुठं तर आपलं घर एकीकडे असते, परत नोकरीसाठी दुसरीकडे जावं लागते, बरं. गाडी किंवा एसटीने काय असेल ती. परंतु या व्यवसायात स्वतः आपल्या घराजवळ आणि आपण व्यवस्थित नवरा बायको दोघं मिळून काम करू शकतो एका ठिकाणी. त्यामुळे आणि कष्ट केलं तर प्रत्येक व्यवसायात कष्टही आहेत. तुम्ही नोकरी करा किंवा शेती करा, कोणताही व्यवसाय करा, प्रामाणिकपणे कष्ट केलं तर यश हे मिळतच असते. आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो. दोघांनी मिळून जर हा कोणताही व्यवसाय निवडला आणि त्याच्यामध्ये कष्ट केलं तर यशस्वी व्हायला काही वाद नाही. आणि ह्या व्यवसायात सुद्धा खूप नफा आहे, केलं तर खूप काही आहे. पण आता जे काय झाले, जरा जास्त शिक्षण झाल्यामुळे मुलींचं म्हणणं असं येते की ही काय व्यवसाय बरोबर नाही, शेती केली म्हणजे लोक असे बघण्या दृष्टिकोन बदलतो. असं काय तुम्हाला जाणवलंय? कसं आहे माहिती सांगतो तसं त्यांच्या आईनेच मुलीची तयारी तशी केली. हा बरोबर. त्यांच्या आईने मुलीची तयारी केली आहे की शेणा नवरा करायला नाही, शेतकरी नवरा करायला. ही जी भूमिका आहे ही आईने थोडी बदलावी. बरोबर, ही माझं वैयक्तिक. का बदलावी? आज तुम्हाला सांगतो 12,000 तिच्या जावायला पगार, मुलीला एक 10,000, 25,000 ती पुणे या सिटीमध्ये काहीच करू शकत. बरोबर. मग आज जर ती मी शेतकऱ्याला दिला मुलीला आणि तिला जर तिच्या नवऱ्याला जर सहकार्य केलं, तो काही करू शकतो, काही करू शकतो. हा माझा वैयक्तिक मत. तो जमीन घेऊ शकतो, कार गाडी घेऊ शकतो, बुलेट गाडी घेऊ शकतो, सगळं काय करू शकतो. फक्त तिच्या मनाची तयारी तिथून झालेली असते, जी आईपासून. की आईने शिक्षण देताना तुला बाबा तुझं भाग्य नाही, कुठे जरी केलं तर काम केल्याशिवाय काय नाही. हा शिक्षण दिल्यानंतर मुली बऱ्याचशा शेतकरी नवऱ्याला नवरा करून घेतील असं मला वाटतं. तुम्हाला शेती किती आहे आता? शेती पहिली मला 2 एकर होती. नंतर आम्ही दोघी नवरा बायको मिळून 8 एकर जमीन घेतली गायनं. एक बुलेट गाडी घेतली. आणि प्रत्येक माणसाला कोण शिक्षणासाठी आला तर आम्ही दोघं मदत करतो शिक्षणासाठी. तर मग असं म्हणणं काय वावगं ठरणार नाही की बाबा शेती करणं किंवा दुग्ध व्यवसाय करणं हे काही वाईट नाही बाबा, हे जर केलं तर अधोगतीच्या मार्गावर जाते असं बी काय नाही. अहो तुमचं भांडवल जागेला आहे ना. आज तुम्हाला दुधाचा दर नसला तर आज तुम्हाला हे आता माझं एक बारकोळ कालवड आहे. तुम्ही तनं जर दूध भाग पेलं आणि आमची हजेरी जर निघाली, ते आता आजचा दर उद्या राहत नाही. आज 50 लाख जात असली तर उद्या 6 महिन्यात 3 लाखाला जाते. लाख तुमचं तयार झाले की तुम्हाला पुणे ठिकाणी लाख मिळवायला 2 वर्ष लागतील. बरोबर. त्याचा विचार काय केलाय का? फक्त काय जावाय कटमध्ये आला म्हणून काय सगळ्या गोष्टी होत नाहीत. बरोबर. कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही. आज आम्ही 2 मुली शिकवतो. या दुग्ध व्यवसायावर सगळा खर्च. दुसरा काय इन्कम काय इन्कम नाही, काय नाही. मी लहान असताना